मंडळी, येते 23 डिसेंबर पासून झी मराठीवर मल्टी स्टारर कौटुंबिक मालिका लक्ष्मी निवास प्रेक्षकांच्या भेटीला येते, ज्यामध्ये हर्षदा खानविलकर आणि तुषार दळवी हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. येत्या 23 डिसेंबर पासून दररोज रात्री 8 वाजता ही मालिका प्रसारित केली जाईल. या मालिकेचे सुरुवातीचे काही भाग 1 तास प्रदर्शित केले जाणार आहेत. झी मराठीच्या या नव्या मालिकेत लक्ष्मी आणि श्रीनिवास या जोडप्याची कथा पाहायला मिळणार आहे. तर लक्ष्मी आणि श्रीनिवासच्या मोठ्या मुलीचं पात्र अक्षय देवधर साकारताना दिसेल. तिने भावना हे पात्र साकारले. भावनाच्या पत्रिकेत लग्न दोष दाखवण्यात आला आहे, पण या सगळ्याला भावना मोठ्या धीराने आणि संयमाने तोंड देताना दिसेल. तर या मालिकेमध्ये हर्षदा खानविलकर, तुषार दळवी, अक्षय देवधर यांच्या सोबत निखिल राजशिर्के, सौरभ गोखले, कुणाल शुक्ल, अनुज ठाकरे, स्वाती देवल, मीनाक्षी राठोड, तन्वी कोलते, महेश फाळके आणि दिव्या पुगावकर अशी भली मोठी स्टार कास्ट पाहायला मिळेल. आता या मालिकेमध्ये बिग बॉस मराठीचं पहिलं पर्व गाजवणारा अभिनेता राजेश श्रंगारपुरे याने बऱ्याच कालावधीनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. अभिनेत्याची झलक नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळते. याशिवाय राजेशच्या आईची भूमिका या मालिकेत राधिका बर्वे साकारताना दिसेल. दरम्यान झी मराठीवरील लक्ष्मी निवासी मालिका, जी कन्नडाची TRP टॉपर मालिका लक्ष्मी निवासा या मालिकेचा हा मराठी रिमेक आहे. सध्या छोट्या पडद्यावरील प्रत्येक मालिकांमध्ये TRP साठी चढाओढ पाहायला मिळते. आता लक्ष्मी निवास ही मालिका झी मराठीला किती TRP मिळवून देते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर मल्टी स्टारर लक्ष्मी निवास ही मालिका पाहायला तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा. यासोबतच अभिनेता राजेश श्रंगारपुरे याची बऱ्याच कालावधीनंतर छोट्या पडद्यावर एंट्री होत आहे. याविषयी तुम्हाला काय सांगायचंय हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.